हे व्ह्यूअर्स, तर चला जाऊया आज भन्नाट अशा दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात, ज्याचा इतिहास प्राचीन काळापासूनच समृद्ध आहे. पुणे ते कोल्हापूर अंतर हे 230 किलोमीटर असून मुंबई ते कोल्हापूर हे अंतर 380 किलोमीटर्स आहे. मग आम्ही आमचे पवन यान घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघालो. कोल्हापूरला जाताना छोटा युग किती आनंदी आहे त्याच्या एक्सप्रेशन वरून बघा. छोट्या युगचे हेच एक्सप्रेशन बघता बघता आम्ही कोल्हापूरकडे वाटचाल करू लागलो. सकाळी लवकर निघाल्यामुळे ट्रॅफिकचा त्रास अजिबात झाला नाही आणि रस्त्याने आम्हाला निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेता आला. पुढे बसून आई साहेबांचे तेजसला ड्रायव्हिंग बद्दलचे धडे आणि मागे युगची मम्मी आणि युगची समोर बसण्यासाठी आरडाओरड सुरू होती. ट्रेनचे आगमन झाल्यामुळे आम्हाला त्याचे निर्गमन होईपर्यंत खूप वेळ वेट करावा लागला आणि फायनली युगला समोर जागा मिळाली आणि तो हाच विचार करत होता की कोल्हापूर कधी येईल. तेवढ्यात काकांचे ड्रायव्हिंग स्किल शिकून घेतो म्हणून काकाकडे पण ऑब्झर्वेशन करत होता आणि त्याचे मम्मी पप्पा मागे काय करत आहे हे पण तो बघत होता. बराच वेळ प्रवास केल्यामुळे एक ब्रेक तो बनताय बॉस म्हणून आम्ही थांबलो साताऱ्याजवळच्या एका हॉटेलमध्ये. थांबण्याचे कारणही अगदी तसेच होते, कारण पेटपूजेबरोबरच इथे लहान मुलांना खेळायला खूप साऱ्या गोष्टी होत्या. त्यातील एक गोष्ट पाहून युग तर एकदमच जास्त खुश झाला होता. पण हे चित्र पाहताना युगची मम्मी आणि युगची आई युगला खेळवताना व्यस्त दिसत होते. इथे हे सगळे इतके खेळण्यात रमले होते की आपल्याला पुढे कोल्हापूरला जायचं आहे हे सुद्धा विसरले होते. घसरगुंडी असो नाहीतर सी सॉ. युग तर म्हणत असेल हे तो कुछ भी नहीं, मैं तो अभी घसरगुंडी खेलूंगा. इतने से कुछ नहीं होता इसलिए और एक बार खेलूंगा. ऐसे खेलते खेलते मैं फिर सी सॉ पे पहुंच जाऊंगा जहाँ की मेरी मम्मी है और आई तो रुकने का नाम नहीं ले रही है, इसलिए और थोड़ा खेल लेता हूँ. खेळून खेळून दमल्यावर युग रिलॅक्सेशनसाठी परत झोपाळ्यावर येऊन बसला. पेटपूजा तर राहिलीच, यांच्या खेळण्यातच खूप सारा वेळ जात होता. यांचं खेळणं असंच सुरू ठेवून आम्ही निघालो पेटपूजा करण्यासाठी. नावाप्रमाणेच फौजी हॉटेलवर जेवण खूप छान होते. जेवण झाल्यानंतर युगचे काका स्पेशल पान घेऊन प्रकट झाले आणि फायनली आम्ही साताऱ्याहून कोल्हापूरच्या दिशेने परत रवाना झालो. लवकरच भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. गुड बाय, टेक केअर.